मधल्या भिगवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारामध्ये आडतदार व्यापाऱ्यांनी अचानक संप पुकारलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली। दौंड, इंदापूर, बारामती, कर्जत, करमाळा या तालुक्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये पडून राहिलाय। पावसाळ्यामध्ये शेतीमाल साठवण्यासाठी गोडाऊन किंवा झाकलेली जागा उपलब्ध नसल्यानं माल खराब होण्याचा धोका निर्माण झालेला आहे। ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाने एकत्र यावं असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। मराठी माणसांनी एकत्र यायला हवं असं प्रताप सरनाईकांनी म्हटलेलं आहे। दोन ठाकरे नाही, कित्येक ठाकरे एकत्र सगळ्यांनी यायलाच हवे। फक्त दोघांनी येऊन चालणार नाही। ठाकरे परिवार हा मोठा आहे, जसा पवार परिवार राज्यामध्ये सर्व परिचित आहे सर्वांना, त्याच पद्धतीने ठाकरे परिवार सुद्धा प्रबोधन ठाकरेंपासून सगळ्यांना परिचित आहे राज्यातल्या जनतेला आणि प्रामुख्याने मुंबईतल्या जनतेला। ठाकरे परिवार जर आता एकत्र येत असेल, निश्चितपणे चांगली गोष्ट आहे। निदान 20 वर्षानंतर त्यांना कोणाची ताकद किती आहे हे जर आज कळलं असेल तर आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे।